जेव्हापासून पावसाळा सुरू झाला आहे ना, तेव्हापासून अयांशच्या बाथ टाईम रुटीनमध्ये ना मी ही वेखण पावडर ॲड केली आहे. ॲक्च्युली पावसाळा सुरू झाल्यामुळे ना बाळांना सर्दी खोकला खूप पटकन कॅच होतो. त्यामुळे सर्दी खोकला होऊ नये ह्यासाठी मी तुम्हाला एक टिप सांगणार आहे आणि इन केस झालाच तर त्यासाठीसुद्धा एक टिप सांगणार आहे. तर बाळाची अंघोळ झाल्यानंतर ना बाळाला स्वॅडल करायच्या आधी छान कोरडं करायचं बाळाचं अंग आणि बाळाच्या छातीवरती ही वेखण पावडर कोरडीच लावायची. बाळाच्या पाठीलासुद्धा लावायची, बाळाच्या दोन्ही तळव्यांनासुद्धा लावायची आणि मस्त स्वॅडल करून बाळाला झोपी लावायचं. बाहेर खूप पाऊस पडत असल्यामुळे खूप थंड वातावरण झालं आहे आणि ही पावडर लावल्यामुळे बाळाच्या शरीराला एक ऊब भेटते आणि बाळ खूप छान झोपतं. आता हे झालं बाळाला सर्दी होऊ नये म्हणून. जर बाळाला ऑलरेडी तुमच्या सर्दी झाली असेल ना, तर हीच वेखण पावडर त्यात थोडंसं पाणी टाकायचं, त्याची जरा थिक पेस्ट बनवायची आणि ती बाळाच्या डोक्याला, कपाळाला, छातीला, पाठीला आणि तळव्यांना लावायची. याचा बराच इफेक्ट पडतो बाळाची सर्दी कमी होण्यासाठी. हा एक आयुर्वेदिक आणि सेफ उपाय आहे, कारण आपण बाळाला एक्सटर्नल यूज करत आहे. सेव्ह धिस रील अँड फॉलो फॉर मोर. बाय बाय अँड टेक केअर.